शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहार, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि वारंवार समोर येणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे समाजात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे। अशा पृष्ठभूमीवर माजी आणि विद्यमान शिक्षण मंत्र्यांविषयी सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतायत। मात्र व्यक्ती बदलल्या म्हणून व्यवस्था आपोआप बदलते असा समज करून घेणे योग्य ठरणार नाही। शिक्षण क्षेत्रातील समस्या केवळ एखाद्या मंत्र्यापुरत्या मर्यादित नसतात। त्या व्यवस्थेतील उत्तरदायित्व, पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, परीक्षा यंत्रणेची विश्वासार्हता आणि कठोर अंमलबजावणी या अनेक घटकांशी निगडित असतात। त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई होणे, चौकशी वेळेत पूर्ण होणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे हीच काळाची गरज आहे। सोशल मीडियावरील संदेशांमध्ये पाने झडतील पण मुळे उपटली पाहिजेत असा उल्लेख प्रतिकात्मक स्वरूपात केला जातो। या विधानाचा अर्थ व्यक्तींऐवजी गैरप्रकारांना पोषक ठरणाऱ्या व्यवस्थेतील उणीवा दूर करण्यावर भर दिला पाहिजे असा घेणे अधिक योग्य ठरेल। कारण कोणतीही व्यवस्था सक्षम करण्यासाठी दीर्घकालीन सुधारणा आवश्यक असतात। शिक्षण हा देशाच्या भविष्याचा पाया आहे। विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी परीक्षा प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित असणे अत्यावश्यक आहे। सरकार, प्रशासन, परीक्षा यंत्रणा आणि समाज या सर्वांनी एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारून शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे। शेवटी व्यक्ती बदलण्यापेक्षा व्यवस्था सक्षम करणे अधिक महत्त्वाचे आहे। दोषींना शिक्षा आणि प्रामाणिकांना संरक्षण हीच खरी सुधारणा ठरेल। मूळ प्रश्न एखाद्या मंत्र्याचा राजीनामा नव्हे तर व्यवस्थेमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।